शिरोली पुलाची या गावातील या दोघा आरोपींच्या घराचं पाणी कनेक्शन ग्रामपंचायतीनं तोडलेलं आहे। तर 15हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये 15 तरुणींना फसवण्यात आलं होतं। त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले होते आणि या प्रकरणी आरोपी तरुणानं माफी सुद्धा मागितलेली आहे। तसंच आरोपी तरुणाच्या वडिलांनी सुद्धा या तरुणाला शिक्षा द्यावी, फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे। तसंच गावकऱ्यांनी आता आणखी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तर या दोन्ही आरोपी तरुणांच्या घरचं पाणी कनेक्शन सुद्धा ग्रामपंचायतीनं तोडलंय। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शेखर, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? स्नेहा, एक मोठी कारवाई जी ती या ग्रामपंचायतीनं केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की या सगळ्या संदर्भात आज ग्रामपंचायत आणि त्या संपूर्ण परिसरातील अनेकांनी गाव बंदची हाक दिली होती। ती पूर्ण 100% त्याला प्रतिसाद देखील गावकऱ्यांनी दिलेला होता। आज गावकऱ्यांनी पदयात्रा देखील काढण्याचं त्या ठिकाणी आयोजित केलं होतं। मात्र ती पदयात्रा त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करत आज न काढण्याची विनंती केली आणि गावकऱ्यांनी ते मान्य देखील केलं। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे आणि ह्याचीच तक्रार ग्रामपंचायतीमध्ये देखील करण्यात आली होती आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ही सगळी कारवाई आता केल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे। दोघाही तरुणांच्या घरातील पाण्याचं कनेक्शन जे आहे ते तोडण्यात आलेलं आहे। यामधला शाहिद संदे जो आहे त्याला अटक जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे। मात्र एक शाहरुख नावाचा व्यक्ती आहे त्याला अटक करावी अशी अनेकांनी आज मागणी केली होती आणि त्याच्याही घराचं पाणी कनेक्शन जे आहे ते ग्रामपंचायतीनं आज तोडलेलं आहे। एक मोठी कारवाई ग्रामपंचायतीनं केल्याचं आता पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणात आणखीन जो व्यक्ती आहे त्याला देखील तात्काळ अटक करा अशी देखील मागणी जी आहे ती केली जाते। शिवाय अशा पद्धतीचे प्रकरण पुन्हा गावामध्ये कधीच होऊ नये म्हणून ही कडक जी आहे ती शिक्षा केल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते। त्यामुळे निश्चित या सगळ्या प्रकरणात आणखीन आता कोणकोणते अपडेट जे आहे ते पुढे येणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय मोठ्या प्रमाणात ही ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत। त्या सगळ्यांना आता हे कारवाईच्या स्वरूपात कशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये समाधान होणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। स्नेहा, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल शेखर।